नमस्कार, मी दीपक साळुंखे. जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. एक महत्त्वाची बातमी. कोयना प्रकल्पस्थांचे वाडा तहसील कार्यालयासमोर आंदोलन. अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने कोयना प्रकल्पस्थांचे एक दिवसीय आंदोलन वाडा तहसीलदार कार्यालयासमोर आज दिनांक 28/6/2024 रोजी करण्यात आले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना नदीवर सन 1958 साली कोयना प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सन 1960 साली कोयना धरणाचे काम पूर्ण झाले. कोयना धरणाची निर्मिती झाली व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असला तरी कोयना प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला अर्पण केल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आजही पूर्ण झालेल्या नाहीत, ही शोकांतिक आहे. आजच्या आंदोलनामध्ये वाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करणे, पोट खातेदारांना जमिनीचे वाटप करणे, प्रकल्पाला दिलेल्या जमिनी व्यतिरिक्त शिल्लक जमिनीचे वाटप करणे, प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत नोकरी मिळणे, प्रकल्पग्रस्तांना दाखले देणे, प्रकल्प वसाहतींना महसुली गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देणे, वाटप जमिनीचे सीमांकन करणे, देवस्थानच्या जमिनीचे वाटप करणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. दिनांक 2 जुलै रोजी कोकण भवन ते आझाद मैदान असा लाँग मार्च काढण्यात येणार असून या आंदोलनामध्ये हजारो प्रकल्पग्रस्त सामील होणार आहेत. आजच्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आता तरी शासनाला जाग येईल का असा प्रश्न पीडित प्रकल्पग्रस्तांसमोर उभा ठाकलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आमच्या जनमित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनवरती ही प्रेस करा. धन्यवाद.